तर मी गौरी. तर इथे मी आणि मम्मी आमच्या दोघांची तयारी चालू आहे तुळजापूरला जायची. हे खूप दिवसापासून आम्ही प्लॅन केलेलं होतं की तुळजापूरला जायचं, दर्शन करायचे, कारण खूप महिने झाले हे झालं नव्हतं. आणि मग रात्री आम्ही आवरायला घेतलं, बॅग वगैरे आवरली, सगळं सामान घेतलं आणि निघालो तुळजापूरला. आणि मग आम्ही पोहोचलो सकाळी आईकडे, म्हणजे ती तिकडेच राहते गावाला, तुळजापूरच्या जवळच आहे. तर मग गावाला पोहोचून सगळ्यात पहिले पेटपूजा वगैरे केली. त्यानंतर विचार केला की काम तर आई रोजच करते, आज आपण करावं, गावाकडे गेलोय तर जरा आईला आराम द्यावा, कारण ती एकटीच असते तिथे. तर मग थोडीशी मी पण कामं केली. म्हणलं थोडंसं जरा स्वयंपाक करून बघावा खाली बसून. चूल पण आहे, पण चुलीवर करू शकते मी, पण नाही केलं कारण सध्या ती चूल यूज करत नाही, गॅसच यूज करते. आणि इथे मी आईला म्हणत होते की हाय कर कॅमेरामध्ये बघून, तर तिने तेही केलं. छान वाटलं. आणि तुम्ही जे समोर आंबे बघताय ते बाबांनी ठेवलेले माझ्यासाठी, की माझ्यासाठी आणि दादासाठी, की पुण्याला जाताना तू दादालाही दे आणि तूही खा मस्त. कारण पुण्यामध्ये तसे नॅचरल आंबे आता सहसा नाही मिळत. आणि त्यानंतर मग मम्मी चालली की आता सरक, तू खूप टाइमपास करतेस, मीच लवकर आवरते. मग मम्मीने सगळं आवरलं, लवकर लवकर कामं केली. आणि आम्ही ठरवलेलं की घरीच जेवण करून जायचं, कारण बाहेर सहसा नको खायला, ऑइल वगैरे सगळं. आणि नंतर मग आम्ही बसने निघालो तुळजापूरला जायला. आणि मम्मी इथे म्हणत होती की बाहेरचं शूट वगैरे घे, किती चांगला व्ह्यू आहे. म्हणजे नेहमी ती जास्त एक्साइटेड असते माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी. तर या माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये पण ती तेच म्हणत होते. आणि नंतर मग आम्ही पोहोचलो तुळजापूरला आणि अगदी चांगलं दर्शन झालं. फक्त की एवढंच की गर्दी खूप होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, खूप गर्दी आहे. तरीही आम्ही केलं दर्शन, इतकं काही नाही. दर्शन छान झालं आणि आम्हाला आरतीही करायला मिळाली. त्या टायमाला मी क्लिप्स नाही काढू शकले, कारण आम्ही दोघीच होतो आणि दोघीही आरती करत होतो. तर देवीची आरती वगैरे करून आम्ही निघालो. धाकटं तुळजापूर असं आहे एक गाव या नावाने, जिथे मम्मी माझी पहिले राहत होती, आई सोबत वगैरे, आई बाबा आणि मम्मी. तर ते तिथे राहत होते. तिथेही त्या मंदिरातही आम्ही दर्शन केलं. आणि मम्मी तिथेही सांगत होती आजोबांना की ही माझी मुलगी आहे वगैरे. छान वाटलं तिथे दर्शन करून. आणि त्यानंतर पोचलो आम्ही हनुमानाच्या मंदिरात. तिथेच आहे मंदिर, त्याच गावामध्ये, खूप जवळ आहे. आणि ते गाव मला खूप आवडलं. म्हणजे आत्ता जिथे माझे आई बाबा राहतात त्यापेक्षा हे गाव मला खूप आवडलं. शांत आहे. आणि आम्ही दुपारच्या टायमाला गेलतो तर काहीच असा गोंधळ नव्हता. दुपारचे सहसा गावाकडचे झोपलेले असतात, तर अगदी शांतता होती. छान वाटलं. आणि नंतर माझ्या मम्मीची फ्रेंड, म्हणजे आम्ही मावशीच्या घरी गेलो वगैरे, थोडंसं बसलो. आणि घरी जायच्या आधी आम्ही फिरत होतो जरा, गप्पा वगैरे मारत होतो मम्मी गावामध्ये फिरताना. तर इथे मम्मी सांगत होते की यार छान वाटतंय मला इथे येऊन वगैरे, असं वाटतं इथंच राहावं, इथून जाऊच नाही पुण्याला. खूप गप्पा मारत होती. म्हणजे मम्मीच्या फेसवरची स्माईल खूप छान होती. म्हणजे ती अशी इतकी आनंदी होती की हो, मी या गावात राहिलेली आहे. आणि तिथले असे मम्मीला ओळखत पण होते, म्हणजे राणी आली म्हणून मम्मीचं नाव आहे. तर ती खूप खुश होती. आणि नंतर पोचल्यावर आजीसोबत वगैरे व्हिडिओ कॉल झालं, म्हणजे त्यांचं बोलणं झालं. आईला व्हिडिओ कॉल केला होता. आणि मला त्यांना बघून एकच गोष्ट वाटत होती की आपल्या घरामध्ये ना वयस्कर व्यक्ती पाहिजे, आजी असो आजोबा असो, म्हणजे त्यांचं प्रेम नातवंडांना मिळालंच पाहिजे. म्हणजे आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स, बट मला असं स्पेशली वाटतं, म्हणजे त्यांचं प्रेम. आणि काही चुकलं माकलं सांगायला, पुढं मागं झालं तर एक वयस्कर व्यक्ती असलं ना तर मग सगळं नीट होतं. म्हणजे काही कामं असतील तर, म्हणजे मी जास्त काही नाही बोलू शकत, पण पाहिजे. इथं व्हिडिओ कॉल, हा तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ कॉल आईला केला होता. मग ते सगळे बोलत होते. त्यांना जरा कन्फ्युजन झालं होतं, मम्मी कोण आहे, मी कोण आहे आणि आई कोण आहे. तर ते सगळं मम्मी सांगत होती की मी राणी आहे, माझी मुलगी आहे ही. आणि त्यानंतर मग ती क्युटी, तिचं नाव होतं संध्या. तर तिने मला तिचं नाव वगैरे सांगितलं. तिनेही कॅमेऱ्यामध्ये हाय केलं, तिला सांगितलं की मी व्हिडिओ रेकॉर्ड करते. आणि त्यानंतर इथे बसून मी पण म्हणजे बोर झाले ऑफकोर्स. मग मी बाहेर गेले तर यांना पाहिलं, हे मस्त घर घर खेळत होते. मला अचानक अशी माझ्या लहानपणीची आठवण आली. म्हणजे मीही अशी खेळत होते लहानपणी माझ्या फ्रेंड सोबत. मला माझ्या फ्रेंडची आठवण आली. आम्ही घर घर खेळायचो सेम, लाईक ते खेळतायत आता. मग मी त्यांच्यासोबत बोलले वगैरे, त्यांनाही सांगितलं की मी पण अशी घर घर खेळत होते. तर मग तेही ऑकवर्ड फील करत होते आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी ऑकवर्ड फील करत होते, बिकॉज ते ऑकवर्ड फील करत होते की
दीदी कॅमेरा घेऊन आलीये, आपण काय बोलायचं, दीदीला आपण ओळखत नाही. तर मग त्यांनी गेमच स्टॉप केला होता. आणि मी ऑकवर्ड फील होत होते बिकॉज मी माझा फर्स्ट टाइम आहे, हा फर्स्ट व्हिडिओ आहे, कॅमेरा पकडलाय. असो. त्यानंतर मग मी त्यांना माझी नावं वगैरे सांगितली. सॉरी, त्यांनी मला त्यांची नावं सांगितली. मी त्यांना माझं नाव वगैरे सांगितलं. आणि मग त्यांना बोलत होते मी खेळा, बट त्या लाजत होत्या. मग मी तिथून निघाले. म्हणलं त्यांना खेळू द्यावं. आपण इथून निघावं आता, कारण लेट पण झाला होता. त्यानंतर मग मावशींनी कुंकू वगैरे लावला मम्मीला. मलाही लावलं. आणि त्या जातानाही बोलत होत्या आम्हाला, की म्हणजे आत्ताच आलोय आम्ही, तर त्या आम्हाला बोलत होत्या, "परत कधी येणार तुम्ही? गौरी तू कधी परत येशील? तू तर सारखं येत नाही. राणी आणि मी तर लहानपणापासूनच सोबत आहे" वगैरे. म्हणजे फर्स्ट टाइमच आम्ही भेटलोय, तरीही त्या इतक्या लळा लावत होत्या. छान वाटलं मला अगदी. त्यात तरी मागून त्यांचं तेच चालू होतं, "परत कधी येशील सांग, परत कधी येशील?" त्यांना म्हणलं, "लवकरच येईल मावशी." मग आम्ही तसं बोललो, निघालो. आणि तिथलं वातावरण मला खरंच खूप आवडलं. त्या घरातलं, त्या गावातलं म्हणजे अगदी छान होतं. आणि जाताना नंतर मग म्हणलं त्यांना परत एकदा भेटावं म्हणून मी त्यांच्याकडे गेले, की आता पण ते नीट बोलतील का माझ्याशी म्हणून का अजून लाजतील. तर त्यांनी एकदम असं एक्साइटेडपणे त्यांनी मला बाय केलं. निघालो तर दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आय डोंट नो कसा आलाय व्हिडिओ. होप तुम्हाला आवडेल. बाय.